हत्तीडी पाठोपाठ कबूतर वाचवण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे। कबूतरखाना अचानक बंद करणं अयोग्य असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। फीडिंग संदर्भात नियम तयार करता येईल। यासोबतच हायकोर्टात राज्य सरकार आणि पालिकेनं ठाम भूमिका मांडण्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे। महानगरपालिका स्वतः आता रेस्ट्रिक्टेड फीडिंग उद्यापासून सुरू करणार आहे। 2 महानगरपालिका जोपर्यंत हासाठी काय निर्णय होत नाही तोपर्यंत तिथेच कबूतरखाना सुरू राहावे, कबूतरखाना मारू नये यासाठी हायकोर्टामध्ये प्रतिवेदन करणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानतो की त्याने अतिशय लोकांची भावना समजून एक निर्णय दिलेला आहे। या निर्णयानंतर आजपासून कबूतरखानामध्ये रेस्ट्रिक्टेड फीडिंग ने जे काय साफसफाईची जे टाटाने एक मशीन काढली ते सर्व मशीनचा उपयोग करून कोणाने काय त्रास होऊ नये असा काम आजपासून सुरू होणार आहे। कबूतर जसे मरतायत, कबुतरांना सुद्धा जगण्याचा हक्क आहे, त्यांचाही हक्क आपण पाळला जावा अशी विनंती आम्ही राज्य सरकारला केली। राज्य सरकारनं ही विनंती लोकभावनेचा आदर केला, जैन समाजाच्या परंपरेचा आदर करून सर्वसामान्य लोकांना त्यांच्या आरोग्याला धोका होणार नाही अशा पद्धतीच्या प्रिकॉशन्स घेण्याच्या सूचना दिल्या आणि कबूतर मरणार नाहीत यासाठी जी आवश्यक व्यवस्था आहेत किंवा यासाठी कोर्टात जी भूमिका मांडायची आहे ती महापालिकेनं आणि राज्य शासनानं मांडावी आणि कोर्टातून हा निर्णयाला न्याय मिळवून कबुतरांची व्यवस्था स्वतंत्रपणे सुरू होईल आणि त्यांना योग्य पद्धतीनं त्यांचं खाद्य दिलं जाईल, त्यांच्या माध्यमातून दुसऱ्या कुठल्या सामान्य लोकांना आरोग्याला हानी होणार नाही अशा पद्धती प्रिकॉशन किंवा स्वच्छता या दोन्ही गोष्टी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।